नमस्कार मित्रांनो, कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आमच्या गावची किरका म्हणजे राखण, तर त्या निमित्ताने गावातले गावकरी सर्व आता जमलेले आहेत। आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये खाली। हे नित्या 4 नारळ ठेवले देवाजवळ, ते मानवायचे। एक आहे गिऱ्याचा, एक आहे कुण्या डावाचा आणि एक आहे लावसडीचा आणि एक कुठला जावल्या वंशाला बिराजखंडाच्या मालकीच्या कुणियाचा तो डावाचा, तो एक नारळ। असे 4 नारळ आहेत। पूर्वी राखणी संध्याकाळची व्हायची, सर्व गावचे गावकरी घरी आल्याच्या नंतर, पण आता सर्व कसे कामानिमित्त बिझी असतात, त्याच्यामुळे आता दिवसाची करतात। चला बघूया, सुरुवात झाली आता नारळ द्यायला। ओ भाऊ या, गावकरी उभे राहिले। चला आता हे मानवून झालेले आहेत, आता नारळ द्यायला जायचं आहे। चला दाखवतो पुढे जाऊन कर। आता हे नारळ इथून घेऊन कर, पुन्हा त्यांना तिकडे द्यायला जायचं आहे। आता मानवून झालेले आहेत। कुठल्या ठाणेश्वरच्या मंदिरात? नाटेश्वर। आता आम्ही चाललोय नाटोबाच्या मंदिरामध्ये नारळ द्यायला। तर चला, हे बघा गावकरी सर्व, हे मांडवकर आहेत। हा सचिन आहे उर्फ बादशाह, रावरीचा एकच किंग। हे आमचे आहेत डीजे साऊंडवाले नितेश आगरे, आमचे बंधू। त्यांची टाटा सुमो पण आहे, तुम्हाला कधी लागली तर कॉल करा। आणखीन त्यांच्या घराचे पण कॉन्टॅक्ट घेतात ते सर्व, लादी प्लास्टर बिस्टर घरी बांधून। आणि आहेत निशांत कांबळे युट्यूबर्स। तर चला पुढे सुशील आहे, गौरव आहे आणि पुढे गावकरी पण चाललेत। तर चला भेटू नाटोबाच्या मंदिरात। बघा आमच्या गावात फुल पाणी, म्हणजे पावसातून पण नाही, डेलीच असतं फुल सर्व्हिस। पाण्याची कमतरता नाही आमच्या। ती वाढ जाते नाटोबाकडे, वरती वाडी आहे। फणस बघ फुल स्टॉक आहे, अजून भरपूर आहे अजून। कोणाचा रे? हा अशोक काकाचा फणस। मित्रांनो ते बघा नाटोबाचं मंदिर, हे बाणेवाडी आहेत। प्रसन्न बाणे, काय बाणे बरं आहे ना? उडवलास? राहू दे थांब, घेतो त्याला पण। बघा गावठी कोंबडा, ऑर्डर दिली तर मिळेल। 700 ओनली 700 रुपये। हा इंग्लिश आहे का रे? एवढा पांढरा रोज आंघोळ करतो वाटतं। पूर्वी वाड्यात बैल असायचे, हा वाडा आहे। आता वाड्यात लाकडं भरतात।
विषय खोल आहे. आता काय मशीननी शेती करतात रे. शेली पण भेटतील पण बाण्यानं विचारायला लागल. हे बघा हे असं कसं मध्ये गावाकडे चाक लागते ना म्हणून साठी हे बांधलेलं काय ते. हे चाक लागते म्हणून ना. हा अखंड आग्र्या गावातला अखंड आग्र्या. अवकाश उतर रे. ही वाट जाते नाटवलीवर. आता पाणी नाही ना. आता पाणी खाली असतं ना. हा जो पाट आहे ना हा पाट येतो नाटवलीवरून पाणी आणि पियाचं पाणी ह्या पाईप मधून येतं. असं मस्त दृश्य आहे. निसर्गरम्य वातावरण. आता भात शेती लावून झालेली आहे. मस्त व्ह्यू आहे. काकडीचे वेल पण लावून ठेवलेले आहेत. हे बघा हे काकड्या लावून ठेवलेले आहेत. वेल आहेत. चला मंदिरात भेटू. मिरचीचे रोप आहे वाटतं. अरे ती वांगी. मिरची रोप वांगी भेंडी पण आहे. हे आपलं मंदिर नाटोबाचं. नाटेश्वर प्रसन्न. गावकरी अजून येत आहेत मागून. अरे इकडे बाजूला ठेवा. इकडे वर ठेवा. काढला मग अशी. जय शंभू नारायण. पाणी अर्धी वाटी पाणी. नारळ मोठं पकड. म्हणजे पुढच्या वर्षी एकटाच पुढे येईल स्वतःहून. सचिन बरोबर काढ रे. चल तिकडे. मी आहे का त्याच्यात. काय नवीन बुवा बघितलंस का तू. काय वाघ माझा नाही आलाय ना. तुझा ना. जक्का मेळा. तू काय आमदार आहेस. होय आमदारांचा काढ. अरे बोर केस नाही. काल झालं 17 वर्षाचा. आम्ही केस काय करायचे आहेत. पूर्ण 17 झाली काल. पूर्ण कंप्लीट झाली 17 वर्ष काल. गार्डन वाटतं चांगलं. शूटिंग बिटिंग करायला आताच चांगलं. मस्त. आता कुठे जातो आपण. यही दाखवतो ना आता. ठिकाण सांग. हडकंबी जवळ. हा म्हणतो यही दाखवतो. तू काय पण दाखवशील तसा चालणार नाही. चला आता आपण जातो हडकंबी जवळ डांबरेच्यात. खाली ठेवा.
हाडकंबीत पाऊस आलाय. हा कोणता नारळ आहे? डावाचा. खाली साफ आहे, इकडे वरती तिकडून उतरायला साफ नाही. गावकरी भडकलेत, साफसफाई नाही. हा मागून पुजारी चाललेत आमचे पुजारी साहेब. मी काय, आपण जवान पोरं काय उडी मारू शकतो. अमोल तुझ्या हाताला नारळ आता नको आहे, गावकरी इकडे थांबलेत. हे झाड आहे, झाडावर म्हणतात तो गिऱ्याचा नारळ. आता इथं पुजारी देतील. बघा नारळ ठेवलेला आहे. उभं राहा. झालेला आहे नारळ देऊ. तर चला पुढचा नारळ द्यायला जाऊया. पिचवी तीन नारळ देऊन झालेत, आता चौथा आहे तो द्यायला चाललो आपण. पुढे चल, पुढे चल, चालत राहा, चालत राहा, थांबू नकोस. इथे इथे राईट मार. ओ माय गॉड, ही चवय आहे, चवयची पान आहेत. ती कुत्री चाटल. कुठं वरती जायचं का आपल्याला? कुठं आहे तो? साडी काढायला लागेल. कुठं जायचं? त्या पंचाखाली तिथे तिथे जाय. हो तिथे पुढे त्या जांभीजवळ. त्या जांभीजवळ चल जाऊया. तर काढूया. काय वरती चढायचं नाही बरोबर. वाट पण बरोबर नाही. काय देवाचं काम करतं म्हटलं काय होणार नाही. काय सुद्धा नाही. बिंदास अमोल येत बिंदास. तुमच्या मागे हे कशाला आले खाली फिराय हे पोर. हा चल इथे हे नाव ठेवी दे. काट्या कुट्यातून कसं अनवाणी चालय. डेंजर परिस्थिती आहे. कोणता घागरी घेऊन जाई बघ, भारी आहे. पाय दे याला. पाय दे. टाक तोडून, टाक जो ह्याव त्याव करून चौकास. मग कुठल्या दगडीवर? ह्या दगडीवर एवढा जाणार त्या इथं पुढं. कुठं जायचं? ह्या दगडीवर अजून वर जायचंय. मागून या माझ्या फक्त मी
दाखवतो चला. काय ते बघ गप्पा मारते तिकडे. तर ते गावकरी आमचे सर्व खाले आहेत आणि नंतर म्हणणार अरे काय आम्हाला जागाच माहिती नाही. मग चल नाही तर वर जाऊन नारळ लावायचा खाली. कड्यावरती ते बघा कसं पाणी हलवते. वाट खूप कसं साफसफाई झालेली नाही अजून. कंपाऊंड साफ नाही केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा कशी मोठे कडा आहे इकडे. आम्ही फिरतोय. कुठून आलोय खूप लांब आहे तिकडे खाली. तिकडून आलो आम्ही. बघा असं मस्त व्ह्यू आहे. दाखवतो मस्त कडा आहे. चलता नंतर बघू हदा बिदा. लय भारी झाड आहे एकदम पिक्चरची शूटिंग होण्यासारखी आहे. असं भारी मस्त झाड आहे. अवतार पिक्चर मध्ये कसं आहे तसं. आता नारळ देत आहेत. इथून हव्या याची इकडे आम्ही लय भारी जंगल. अमोल येशील का इकडे फिरायला. भारी वाटते. तिकडे वाघ बिल आहे काय. पण तिकडून खाली उतरायला वाट नसेल नाही. जवळच आहे तिथं की बघूनच येतो. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो वाघ बिल. मनात आणलंय तुम्ही दाखवलंय तर जाऊनच येतो. चला वाघ बिल बघायला जातोय आता आम्ही. काका आहेत सोबत. शालून तरी फिरत असणार वाटतं. वाट आहे. म्हणून साठी आम्ही बघायला जातो पहिल्यांदाच. किती खतरनाक डोंगर आहे असा. इकडे जातो वाट काढत आहे मित्रांनो. म्हणजे कसं थोडा जवळून तुम्हाला पण बघता येईल. काकाने आपल्याला आणलंय का मला. हो हो जबरदस्त. हे वाघ बिल आहे. इथे वाघ राहतात. तर तुम्हाला दाखवतो. थोडं आतमध्ये जाऊन कर.
खूप मस्त आहे. ते दगड नाही पडलं पाहिजे, नाही तर हां वरती चाललो आम्ही लावसडीचा नारळ द्यायला. सर्वांकडे छत्र्या असतात पण आणत नाही कोण. आळसेपणाचं दुसरं लक्षण आहे. हे बघा सर्व दोघं चाललेत. पण ह्याच्यामुळे कशी एकी निर्माण होते ना. मी पण छत्री आणलेली नाही. आपण जाऊया. अरे बापरे, तर काका आलेत वाट दाखवायला. बघा मी आता चाललोय, डोंगर चढतोय. चप्पल गेली माझी, येईल ती. चला जरा फटाफट जाऊया. हे 3 जण आहेत. हे 3 मित्र आहेत खास. चित्र घेऊन येतो, चित्र पण दाखवतो. चला जाऊया वरती. जे पूर्वीच्या महान म्हाताऱ्यांनी केलं नाही ते आपण पण पुढे चालवलं पाहिजे. आणि आजची शूटिंग आपण आजची व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतोय की पुढे जाऊन आपल्याला पण लक्षात राहिलं पाहिजे काय कसं करतात ते. त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवतोय. बाकी यामागचं कारण काही नाही. नाहीतर आता कसं विज्ञानाचं युग आहे. लोक बोलतात काय तुम्ही अंधश्रद्धा करता. अंधश्रद्धेचा विषय नाही आहे मित्रांनो. गावाकडे पूर्वीपासून मान म्हाताऱ्यांनी केलं आहे ते आपण जपून ठेवलं पाहिजे. वारसा हक्क असतो तो. त्यामुळे आपण गावाकडची राखण देतोय. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण. कुठं आहे ते? साफसफाई नाही, खाली उतरायला लागेल काय? इकडे पण कचराच आहे. ते आहे कुठं मेन? त्या फणसाच्या खाली आहे. अरे फणसाच्या खाली आहे काय? पावसाचं वातावरण आहे. वाटा साफ करून ठेवल्या पाहिजे. आज राखण सर्वांना माहिती होती. कोणाचं कंपाऊंड आहे? विषय तो तर आहेच. नाही मी पण नाही बघितली. मी पण पहिल्यांदाच. आता 28 वर्ष पूर्ण झाली असेल. 19 चालू असेल वाटतं. कधीच नाही बघितली. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. हे बघा इथं मूर्ती आहे. ही बघ हिच्या दगडी खाली आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मूर्ती. ती मूर्ती आहे. काय मूर्ती आहे. काजरावर तिच्या पुढ्यात काय म्हणतात ती? लावसट. लावसट आहे म्हणतात तिला. ती मूर्ती आहे. तिला आता आपण नारळ देतोय जेणेकरून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. काय जर असेल ते ती मागून घेऊन सांभाळ करी सर्वांचा. गावापासून म्हणून असा विषय आहे तो. ती भागवणी करायसाठी नारळ देत होता. घेत आहे नियम काढते. कोण एकटा हलवी हलू नको. जागच्या जागा बस आणि तू सर्व बस. नारळ दिलेला आहे. आता कुठे जाणार? आता मंदिरात परत वरती जायचं ना. अजून एक नारळ द्यायचा आहे. वरती जायचं आहे. दुसरा नारळ इकडे कशा आणले? खाली काय कोण घेतो? हातात धरा मागतायत.
चला आता वरती जाऊया, दाखवतो. दिलेत ते नारळाचं ते खोबरं खाल्ल्याच्या नंतरला कुलची करायची आणि त्यानंतरच देवळात जायचं असं शास्त्र आहे मित्रांनो. तर आता आम्ही कुचवून चाललोय मंदिरामध्ये. हे आमचं घर आहे, शंकर आगरे यांचं घर आहे. बघा हे शंकर दादा आगरे त्यांचं घर आहे. आम्ही इकडे रात्रीची पार्टी वगैरे करायची असेल तर जेवण वगैरे एन्जॉयमेंट इकडे येतो. त्याचं झालंय अध्यक्षाचं. चला आता मंदिरामध्ये चाललोय मित्रांनो. जे आपण दाखवतो